आज मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीला निवांत भेट दिली। तिथल्या एका प्रदर्शनाने मला स्तब्ध केलं। प्रदर्शन दालनात एक भाग होता ज्यात प्रवेश केल्याबरोबर भिंतीवर मावळत्या सूर्याला व्यापून घेणारं वडाचं झाड दिसलं। अगदी आपल्याला त्याच्या जगात खेचून घेऊन जाईल इतकं सामर्थ्यवान। तिथली इतर चित्र पाहताना गावाकडे शेतात आल्यासारखं वाटलं। पण हे शेत वेगळं होतं। हे शेत भावनांचं, स्वप्नांचं रंगीबेरंगी शेत होतं। काही भावना, स्वप्न, रंग अगदी आपल्यात सामावून घेणारे आणि काही अगदीच अंगावर येणारे। मी त्या चित्रांना रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होतो। तितक्यात एका ठिकाणी सगळं थांबलं। समोरच्या फ्रेममध्ये मी होतो, ज्या फ्रेमवर हार होता, वर बैलगाडी आणि बाजूला फास होता। फ्रेम मागे अनेक रंगीबेरंगी चिंध्यांच्या ठिगळांनी जोडलेली गोधडी होती। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे पाहून मला नेहमीच हळहळ वाटली, पण आज पहिल्यांदा स्वतःला त्या शेतकऱ्याच्या फ्रेममध्ये बघितलं आणि सुन्न झालो। प्रदर्शनाचं नाव शेतांबरी। मन नेहमीच्या जाणीवांच्या मर्यादाबाहेर चेंदामेंदा करून फेकल्याबद्दल दीपक अंकल खोपे या आपल्या सांगलीच्या गुणवंत कलाकाराचे मनापासून आभार। आणि हो, अजूनही देशात शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे।